तुम्हाला सुट्ट्या तर पडल्या आहेत ना, तुमच्या मुलांना सध्या सुट्ट्या असतील, तुम्हाला जर कोकण अनुभवायचं असेल ना आणि शांत वातावरणात जर तुम्हाला सुट्टीचे 4-5 दिवस घालवायचे असतील ना, तर हे असे वातावरण निवडा जेथे शांतता असेल आणि पक्ष्यांचा किलबिलाट असेल. नमस्कार सर्वांना, मी अर्चना गावकर. सुट्ट्यांमध्ये जर तुम्हाला गावी यायचं असेल, म्हणजे कोकणात जर यायचं असेल आणि तुम्हाला एकदम शांत परिसरामध्ये तुमच्या सुट्ट्या घालवायच्या असतील किंवा बीचेसच्या जवळ, आणि मेन म्हणजे जर तुम्हाला मालवणमध्ये जर यायचं असेल आणि हे सगळं अनुभवायचं असेल, रोजच्या जीवनाला जर तुम्ही सध्या कंटाळले असाल, एन्जॉय करायचं असेल आणि तुमचे हे सुट्टीचे दिवस जर तुम्हाला कोकणात घालवायचे असतील, एकदम शांत वातावरण, मस्तपैकी व्ह्यू आहे बघा, इथे संध्याकाळचा व्ह्यू आहे, हे शांत वातावरण जर तुम्हाला हे अनुभवायचं असेल ना आणि तुमच्या मुलांना जर कोकणात यायचं असेल, त्यांना जर कोकण अनुभवायचं असेल, तर मालवण डेपोपासून 2 किलोमीटर अंतरावर असलेल्या वायरी गावातील आनंदवन होमस्टे त्यांना दाखवा. तिकडे आल्यावरती त्यांना छानपैकी घरासारखं फील होईल, त्याच्यामध्ये त्यांना कोकण पण अनुभवता येईल. खूप शांत वातावरण आहे आणि तुम्ही इथे जे आनंदवन होमस्टेला जे रूम्स आहेत ना, ते 1 BHK आहेत, प्लस त्याला किचन आहे. तुम्ही जेवण बनवून, स्वतः जेवण बनवून तुम्ही जेवू शकता आणि किंवा त्यांना ऑर्डरही करू शकता. घरगुती पद्धतीचं जेवण तुम्हाला इथे मिळेल. आणि चिकन वगैरे तुम्ही मुंबईलाही खाता किंवा इतर तुमच्या घरी तुम्ही जिथे राहत असेल तिथे तुम्ही चिकन खाता. आणि कोकणात जर तुम्ही आलात ना, तर तुम्ही मासे नक्की खायला पाहिजे. तुम्हाला जे मासे लागतील ते मासे ते सर्व आणून अगदी फ्रेश मासे तुम्हाला ते बनवून देतील. तुम्ही पूर्ण फॅमिली सोबत येऊ शकता. तुम्हाला जेवण पाहिजे तर तुम्ही जेवण बनवून खाऊ शकता किंवा तुम्ही त्यांना ऑर्डर करू शकता की तेही तुम्हाला जेवण देऊ शकतात. तुम्ही तुमच्या मुलाबाळांना पूर्ण फॅमिलीला घेऊन इथे येऊ शकता आणि हा कोकणाचा अनुभव तुम्ही घेऊ शकता. निसर्गरम्य कोकण पाहण्यासाठी आणि देवबाग, तारकर्ली, वायरी, मालवणचा समुद्र किनारा अंतवण्यासाठी राहायचं विश्वसनीय ठिकाण, पर्यटकांचं माहेरघर, आनंदवन होमस्टे. माळ्याची ही इमारत आहे पूर्ण, आणि त्याच्यामध्ये किती रूम्स उपलब्ध होतील एका वेळी पर्यटक आले तर? ही राऊंड+4 आहे बिल्डिंग. एका वेळेस तुम्हाला एक 15 ते 16 रूम आम्ही अवेलेबल करून देतो. याच्या व्यतिरिक्त अजून नवीन बिल्डिंगचं काम चालू आहे. 16 रूम म्हणजे ते 1 BHK सर्व 1 विथ किचन आहेत ना? हो, आम्ही होमस्टे म्हणजे कसं स्टुडिओ अपार्टमेंट बांधले आहेत. स्टुडिओ अपार्टमेंट पद्धत आहे ते. 1 BHK रूम आहेत, एक हॉल आहे, बेडरूम आहे, किचन. तुमच्या रूम मध्ये किचनची व्यवस्था वगैरे आहे? किचनची व्यवस्था वगैरे आहे. जास्त येणाऱ्या पर्यटकांना तुम्ही डीजेची सिस्टीम लावून देता किंवा ज्या काही गोष्टी त्यांना सोयी हव्या असतील, लाईट किंवा इतर त्यांना जेवण करायचे असेल ते इतर साहित्य त्यांना उपलब्ध करून देतो. मालवणात सगळीकडे होमस्टेची सोया किंवा अन्य ठिकाणी पर्यटकांची राहण्याची व्यवस्था केली आहे. त्या तुलनेत तुमच्याकडे काय वेगळ्या प्रकारे तुम्ही केलात किंवा काय, कशासाठी आणि कशा पद्धतीने हे केला? त्याची आम्ही चांगल्या पद्धतीने रूम बांधले आहेत, मोठे रूम आहेत, म्हणजे मुंबईवाले किंवा अन्य ठिकाणी शहरात घरासारखे बांधले आहेत. कारण 1 BHK आहेत, असे नाही की ते लॉज सारखे बांधले आहेत. बरोबर, घरा टाईप बांधलेले आहेत आणि चांगली जागा आहे, स्पेस जागा आहे, चांगली हवा आहे. इथे निसर्गामध्ये आहे सगळं. 4ही बाजूनी झाडं आहेत, आंब्याची झाडं आहेत, म्हणजे त्याला आनंदवन आम्ही नाव पण दिलं आहे. बरोबर. वनामध्ये दगदगीपासून थोडंसं शहरापासून जरा थोडंसं आत आहे, पण जवळ आहे शहर. इथून 600 मीटरवर समुद्र आहे. 600 मीटरवर समुद्र, वायरी बीच आहे. वायरी बीच आहे, बरोबर. त्याशिवाय इथे चांगलं पाण्याची विहीर आहे इथे. आणि बाकी सगळे पर्यटन स्थळ जवळच आहे मॅडम. देवबाग, वायरी, देवबाग, तारकर्ली, देवबाग लागूनच आहे. बरोबर. बरं, काही जर पर्यटक असे आले की त्यांना स्कुबा पण करायचे, स्कुबा ड्रायव्हिंग किंवा तर तसं तुमच्याकडून कसं काय नदीकृत असतं? नाही, आमच्याकडे जे आमचं मित्रांचंच आहे स्वतःचं स्कुबाचं आहे. आमचं पण त्याच्यामध्ये काही भाग आहे, तर आम्ही ते लायसन होल्डर आहेत. ते असं अनधिकृत काय नाही. स्कुबा म्हणा काय असेल करायचं, स्पोर्ट करायचे असतील तर
ते पण आम्ही कॉन्टॅक्ट करून देतो त्यांचे. आणि जर ते जे पर्यटक येतात त्यांना जर गाड्या लागल्या तर ते गाड्या पण आम्ही अवेलेबल करून देतो. आणि टू व्हीलर पासून पण तुम्ही व्यवस्था करून देता. टू व्हीलरची पण व्यवस्था, पण शक्यतो फोर व्हीलर आणि टू व्हीलरचं लायसन्स ही इमारत बांधताना, पर्यटकांसाठी बांधताना शहरातलं येणारं जे हे असतील नोकर वर्ग असतील किंवा अन्य ते आलिशानमध्ये राहण्याची जे राहतात माणसं, तर त्या पद्धतीनेच तुम्ही त्यांना अशा प्रकारे तुम्ही व्यवस्था करून दिलेली आहे. म्हणजे तुम्हाला त्यांना जरी स्वतः जेवण करायचं असेल तरी त्यांना किचन उपलब्ध करून देतो. जास्त राहायचं असेल तरी ते राहू शकतात. ते स्वतः पंधरा दिवस जेवण राहायचं घेऊ असेल, महिनाभर राहायचं असेल तर त्यांना आणि त्यांच्यासाठी पण आम्ही ती सोय केलेली आहे. आणि कमी ह्याच्यामध्ये चांगल्या रिजनेबल रेटमध्ये त्यांना करून दिलं. बजेटमध्ये करून द्या. निसर्गरम्य कोकण पाहण्यासाठी आणि देवबाग, तारकर्ली, वायरी, मालवणचा समुद्र किनारा अंतवण्यासाठी राहायचं विश्वसनीय ठिकाण, पर्यटकांचं माहेरघर, आनंदवन होमस्टे. आनंदवनला कुटुंब मित्रपरिवारासह एकदा अवश्य भेट द्या आणि पर्यटनाचा आनंद घ्या. पर्यटकांच्या सेवेसाठी आनंदवन. पर्यटकांसाठी खास स्वतंत्र 4 मजली इमारत. एकाच इमारतीत प्रशस्त असे 15 रूम्स उपलब्ध. स्टुडिओ अपार्टमेंटसह प्रसन्न वातावरणातील रूम. कोणत्याही वाहनासाठी पार्किंग मोफत उपलब्ध. उत्तम मालवणी, शाकाहारी आणि मांसाहारी जेवण. आपल्या पसंतीनुसार नाश्ता, चहा, कॉफी. पर्यटकांना मालवण एसटी स्टँड ते आनंदवन पर्यंत ने आण करण्यासाठी वाहनाची मोफत सोय. पर्यटकांना सिंधुदुर्ग, ओरस रेल्वे स्टेशन आणि कुडाळ रेल्वे स्टेशन इथून पिकअपसाठी माफक दरात वाहन व्यवस्था. पर्यटकांना फिरण्यासाठी माफक दरात वाहन उपलब्ध. ग्रुप बुकिंग केलं जाईल. कमीत कमी 4 व्यक्तींसाठी. भारतामध्ये प्रथम स्कुबा ड्रायव्हिंग. हे सिंधुदुर्ग इथं सुरुवात. या आणि स्कुबा ड्रायव्हिंगचा आनंद लुटा. पर्यटकांची संख्या आणि वेळ यानुसार राहायचं आणि वाहनाचं नियोजन. पॅकेज व्यवस्थेसह उत्तम सेवा सोयी. पर्यटकांसाठी कॉटेज सुविधा उपलब्ध. कोकणात ज्यांचं घर नाही किंवा ज्या पर्यटकांना स्वतःच्या घराप्रमाणे 8 ते 15 दिवस कोकणात राहायचं असेल, स्वतःचं जेवण स्वतः बनवायचं असेल, अशा पर्यटकांना कमी खर्चात राहण्याची सुवर्ण संधी. रेकोबा वायरी, मालवण येथील आनंदवन येथे सुसज्ज अशा किचनमध्ये संपूर्ण सेटअप करून दिले जाईल. आपण फक्त जेवण बनवा, खा आणि मस्त राहा. पत्ता श्री अनिल सरमळकर, आनंदवन, शिवम बिल्डिंग, रेकोबा वायरी, रेकोबा हायस्कूलच्या मागे, उदय मोरे यांच्या घरा शेजारी, पाण्याच्या टाकीच्या बाजूने सरळ जाणारा रस्ता, मालवण. संपर्क श्री अनिल सरमळकर. मोबाईल नंबर 9075 25 73 66 आणि 9422 43 56 04. गावडे, मुंबई 9967 05 13 42.